नमस्कार, मी दत्तात्रय सावंत, पुणे विभागाचा माजी शिक्षक लोकप्रतिनिधी. थोड्या वेळापूर्वी मी एक सोशल मीडियावरती क्लिप पाहिली. वाशिम रिसोड भागामधील बोंडेसर नावाच्या शिक्षकांना BLOचं काम करत असताना ज्यांचं काम करायचं आहे, ज्यांची पुनर्पडताळणी करण्याचं शासनाने काम दिलं आहे, ते काम करायला गेल्यावरती त्यांना प्रचंड मोठी मारहाण झाली आहे आणि उलट त्यांच्यावरतीच त्यांनी मारहाण करून केस सुद्धा दाखल केल्याची माहिती मिळाली. मी बोंडे सरांना फोन करून सुद्धा माहिती विचारली असता अत्यंत व्यथित भूमिका आणि मनाची त्यांची अवस्था दिसली. कारण पाठीमागच्या 2 महिने झाले ते प्रायमरीला शिकवतात, विद्यार्थ्यांची त्यांची गाठभेट सुद्धा होऊ शकत नाही. खूप मोठा विषय शिक्षणामध्ये सध्या या शिक्षक बंधू आणि भगिनींना BLOची कामं देऊन शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या पासून यांना दूर ठेवून समाजामध्ये सुद्धा त्यांना जे आदरातिथ्य किंवा जे समाजामध्ये मान सन्मान उलट मिळायला पाहिजे तो मिळतच नाही. उलट त्यांना मारहाण होते आणि तीही इतकी मोठी मारहाण होते की त्यांना सिव्हिल सरकारी रुग्णालयामधून आज त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागतंय. म्हणजे इतकी गंभीर गोष्ट या राज्यामध्ये घडलेली आहे. खूप वाईट आहे. पाठीमागच्या 8 दिवसापूर्वी मी कोल्हापूरला होतो. खूप नामांकित एका मोठ्या शाळेमध्ये गेल्यावरती तिथेही मला BLOची समस्या ऐकायला मिळाली. 11 वर्ष झालं एका शिक्षकाला BLOचं काम सलग दिलं जात आहे. काही जणांना 6 महिने झाले, काहींना वर्ष झालं, 2-2 वर्ष झाली. खात्रीनं या राज्यामध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी शिक्षकांची नियुक्ती पूर्ण वेळ असताना त्या शिक्षकांना त्या नियुक्तीपासून विद्यार्थ्यापासून खूप दूर केलं जात आहे आणि शिक्षणामध्ये प्रचंड मोठा यामुळे गॅप पडतोय. खात्रीनं परवाही मी विधिमंडळातली सुद्धा एक चर्चा ऐकली. लोकप्रतिनिधींनीच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये BLOला तिथल्या समाजातील काही समाजकंटकांनी मारहाण केल्याची त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी सांगितलेलं मी ऐकलं. खात्रीनं या राज्याचे अत्यंत धुरंधर आणि खूप कृतिशील भूमिका घेऊन जे संचलन राज्याचं करतायत ते माननीय मुख्यमंत्री महोदय आणि शिक्षण मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या BLOच्या कचाट्यामधूनच या शिक्षकांची तात्काळ मुक्तता केली पाहिजे. या शिक्षकांना त्यांच्या नेमून दिलेल्या आणि अत्यंत पवित्र अशी आचारसंहिता स्वतःला घालून घेतलेल्या शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत राहिलेल्या त्या शिक्षकांना त्यांच्या शाळेकडे पाठवण्यासाठी आपण निर्णय केला पाहिजे. शिक्षकावरती हल्ले होत आहेत, शिक्षकांना जीव घेणे त्या ठिकाणी मारहाण होतीये, यामध्ये आपण दखल घ्यावी अशा पद्धतीची मी या व्हिडिओच्या माध्यमातून या राज्य सरकारला विनंती करतोय. याच विषयावरती मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिलं आहे, मेल सुद्धा केला आहे. माननीय शिक्षण मंत्री महोदयांना सुद्धा मी पत्र लिहून मेल आज करणार आहे आणि येणाऱ्या 4 दिवसामध्ये मी त्यांची भेट सुद्धा घेऊन त्यांच्या काने हा विषय घालणार आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.